भावांनो, आज आपल्या भावाने म्हणजेच नाशिकच्या फेमस ब्लॉगरने मोठ्या मुद्द्यात हात घातलेला आहे. तो म्हणजे कोल्हापूरची मिसळ भारी, पुण्याची मिसळ भारी की नाशिकची? ऑब्व्हियसली आपण नाशिकचे म्हणजे नाशिकचीच मिसळ भारी. कारण आपला ॲम्बियन्स बघा नाशिकचा आहे. एक से बढकर एक आहे. पुण्यामध्ये 2 वर्ष बघितलं पण एक पण असं हॉटेल बघायला नाही मिळालं. त्यात रेटिंग आणि अवॉर्ड तर तुम्ही बघूच शकता कसे आहे. हे बघून तुम्हाला कळालंच असेल की मी आज कुठे आलेलो आहे. मी आलेलो आहे साधना चुलीवरची मिसळ इथे. आता विषय येतो चवीचा. आता पुण्यातली मिसळ म्हणजे थोडीशी गोड असते आणि आपल्या नाशिककरांना आवडते ती म्हणजे अशी झणझणीत मिसळ. इथे आपल्याला स्टार्टरमध्ये पापड मिळाला होता. त्यानंतर आली आपली मिसळ, नंतर तर्री आणि रस्सा वेगवेगळा येतो. तिथली तर्री आपण बघू शकतो, खूप झणझणीत तर्री आहे. कांदा, लिंबू आणि दही ॲड केल्यानंतर मी त्याच्यावरती तर्री ॲड केली आणि सर्व मस्त मिक्स करून घेतली. वरतून तर्रीची टॉपिंग केली आणि बघू शकता आपण किती मस्त मिसळ झालेली तयार आपली. त्यानंतर इथे चुलीवरची जिलेबी सुद्धा मिळते आपल्याला आणि लस्सी बघू शकता. स्पेशली मला लस्सी तर इथली खूप आवडते. राहुल दादाला तर खूपच आवडली. मिसळ चुलीवरची म्हणजे आईस्क्रीम का दुसरी? इथे आईस्क्रीम पण चुलीवरचीच बनते. सचिन दादाला बघा किती आवडली. एक नंबर म्हणतोय. ॲम्बियन्समध्ये खूप सारं काही आहे. आपण तिथे कठपुतली आणि सर्वच काही लहान मुलांसाठी खूप सारं काही आहे. तुम्ही एकदा व्हिजिट करून बघू शकता. आम्ही खूप मज्जा केली. तुम्ही पण करा. थँक यू सो मच. सबस्क्राईब करून ठेवा.